गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सुरुवात काय करायची ते विसरून जाते, पुन्हा एकदा चालू करूया. गुड मॉर्निंग. तर तुम्हा सगळ्यांना एक गुड न्यूज सांगायची, ती म्हणजे माझा मित्र, तुम्ही ज्या सगळ्याला काय होतं गुड मॉर्निंग. सो तुम्हा सगळ्यांना एक छान अशी गुड न्यूज द्यायची, आणि ती म्हणजे माझा मित्र, तुम्ही ज्याला नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये बघत असता, तो म्हणजे साहिल दळवी, आणि त्याचं लग्न ठरलंय. येस, मुलगी कोण असणार आहे, काय आहे, अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतीलच. आणि तुमच्यापैकी खूप जणांना आमचे व्हिडिओज बघून असं वाटलं असेल की आम्हा दोघांचं काहीतरी, आम्हा दोघांचं लग्न झालंय का, आम्ही दोघं रिलेशनमध्ये आहोत का, असेच खूप प्रश्न तुम्ही नेहमी व्हिडिओवर विचारत राहिलात. आणि त्यासाठी हा व्हिडिओ की आम्ही फक्त मित्र आहोत आणि साहिलचं लग्न ठरलंय. आणि आज माझ्या घरी साहिलचं केळवण आहे, कारण साहिल जितका माझा जवळचा मित्र आहे तितकाच क्लोज तो माझ्या घरच्यांशी पण आहे. सो येस, आज आम्ही साहिलचं केळवण करणार आहोत. त्याला आम्ही इन्व्हाइट केलंय, पण त्याला माहित नाहीये की आमची बाकीची मित्रमंडळी पण आज इथे असणार आहे. ते लोक आता येतीलच. टाइम ठरलेला होता 11चा, जे म्हणजे बेसिकली थोडे डेकोरेशन वगैरे करणारे होते, ते 11 वाजता येणार होते, आणि आता 12 वाजून गेले तरी ते पोहोचलेले नाही आहेत. ॲज युज्युअल आता आम्ही 1चा टाइम साहिलला दिलाय, आणि आता आमचा गोंधळ उडणार आहे. घरचे ऑन टाइम आहेत, जेवण रेडी आहे. जेवणात पण खूप स्पेशल मेन्यू ठेवला गेला आहे साहिलच्या आवडीनिवडीप्रमाणे, तो पण तुम्हाला आम्ही दाखवूच. सो स्टे ट्यून, बाय बाय. तर जी काही मित्रमंडळी आपण सांगितलेली त्याच्यातला फक्त एक मित्र आपल्या इथे पोहोचलाय, त्याच्यावर फोकस करूया आपण. फोकस का होत नाही? हा, झाला. एक मित्र पोहोचलाय. आता आमचं जरा डेकोरेशनचं वगैरे, म्हणजे आता सुरुवात होते. केळवणचं जेवण रेडी आहे, पण डेकोरेशनला आम्ही आता सुरुवात करतोय. सो लेट्स सी आपलं आता कसं काय होत आहे. माझ्या बहिणी कंटाळल्या माझ्या मित्रांची वाट बघून. त्यांनी जबाबदारी घेतलेली होती, त्या म्हणत होत्या की आम्ही करतो, पण हे म्हणाले नाही आम्ही करणार, टाइमात करणार. आता बघूया. चला, किती 12:15 वाजून गेलेत, 12:20 झालेत. हाय, कहाँ से आए हो? भाई आज मैं लिटरली दूसरे देश से आई हूँ, बहुत बड़ी दूर से आए हैं हम लोग. तुम्ही तिच्या बॅकग्राऊंडलाच पाऊस बघू शकता, इथे किती पाऊस आहे, किती पाऊस आहे. रात्रभर लाईट नाही, पहाटे आमचं इन्व्हर्टर संपलं, मी झोपली नाही नीट, उठली त्याच्यामध्ये पाऊस एवढा अंधार की मला काही दिसत नव्हतं. लिटरली एवढा अंधार होता. आणि नंतर तिला बोल जल लीजिए. अरे त्याच्यानंतर ट्रेन लेट, 2 ट्रेन, परत विरारपर्यंत, विरारवरून बनारसवरून ऑटो. फायनली शी इज हिअर. आणि साहेबांनी इथे चालू केलेला आहे. ओ साहिल, बेफिक्र काय गोंधळ घातलाय? नाही, चांगलं केलं, छान झालं, परफेक्ट आहे ना एकदम. परफेक्ट. हे बघा मित्रांनो, आमच्या कलाकार मंडळींनी हे जे काही करायला घेतलेलं, एक तर इथे 1-2 डब्यांची जागा सोडून इथून लिहायला घेतलं, आणि मग त्याने लिहिलेलं साहिलच केळवण. हा आता जो टिंब दिसतोय तो आम्ही त्याला लावायला लावला की हे वाचायला की साहिलचं केळवण. ठीक आहे, इट्स ओके. आत्ताच आमची अशी सुरुवात झालेली आहे. इथे ताट काढणार, त्यात सगळे पकवान. हा, आता ही उरलेली जागा भरायला. तुमचं काय चाललंय मॅडम? आपली कुठे आमचे स्टॅपलर सगळे फुलं असे तुटतायत, त्याच्यामुळे फक्त पानांना स्टॅपलर आणि फुलांना टाचण्या स्वतः आणायला गेल्या. मम्मी, तुला काय वाटतं, आमच्याकडनं काय अपेक्षा आहे? टाइमवर काही होईल असं वाटतंय? करा, गप्पा कमी करा आणि काम करा वेळेत. म्हणजे बेसिकली तुला सांगा की ब्लॉग बंद कर. व्हॉट हॅपन्ड मानसी? बेफिक्रा पुन्हा एकदा त्याची कलाकारी दाखवतोय. आता बघूया याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे. हा, परफेक्ट. किती जणांचं केळवण आहे? साहिलचं केळवण फक्त तो त्याच्या केळवणाला हेच वापरणार मी.
तो ह्या काहीतरी अशा डिझाईन्स आम्हाला बनवायला सांगितलेल्या हिने, आमच्या डिरेक्टरने. सो ही पानं आहेत आणि त्याला आम्ही असे फुलं अटॅच केली आहेत. त्याच्यानंतर तुला नाही घेते आम्ही, जा तिथून तू. त्याच्यानंतर इथे पण एक छान कलाकृती रेडी आहे. आणि आता संजू काय बनवते आता? आपण आता तोरण बनवतोय. अच्छा, ओके. आता तोरण बनवतोय. असं काहीतरी बनवलंय. अजून आमची थोडं चालू आहे, आमची गडबड थोडी बाकी आहे. स्टे ट्यून. आयुष्याचा गुंता सोडवताना सोडवला. माझ्या बहिणीने हिला मदत केली हे गुंता सोडवायला. आमच्या डेकोरेटर ऑन फील्ड उतरलेले आहेत. बॅकस्टेज काम करता करता. कैची द्या गाईज, कैची द्या प्लीज. बेफिक्रा. स्पॉट दादा काही नीट काम करत नाहीयेत आमचे. हा, कॅमेरा चालू झाला म्हणून काम करतोय. आमच्या घरच्यांनी तर अपेक्षाच सोडल्या या लोकांकडनं की हे लोक काही टाइमवर करतील अशा. एकच्या टाइमचा झालेले 2 वाजले. साहिलला अजूनही आम्ही एंट्री नाही दिली. आता आमच्या घरचे धडाडीचे इंजिनियर लाइटिंगची कामं करताना सगळा गोंधळ 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 चालू आहे. पण डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती छान झालंय. हे बघा, हे काय संजना, थँक्यू. आणि आता इथे मानसी बॅक इन द गेम. रांगोळ्या काढल्या जात आहेत. कोण मानसी? काय नाही, पण छान केलं का या लोकांनी. कुठे कुठे म्हणजे ह्याला पूर्ण चारी बाजून येते हे गुलाबाचे पाकळ्या लावून मस्त वाटत. झालं बघ बाबा, तुझ्या मनासारखं डेकोरेशन वगैरे आहे का? आता मी ते खाऊन पिऊन मग तुम्हाला काकीने सांगितलं व्हेज जेवण द्या वगैरे, भात नका देऊ. डाळ भात केला. गोड जेवण करायचं असते केळवणाचं त्याच्यामध्ये. आता त्याचं झालं बघतो काय करतो. आई ग त्याला खरंच वाटलं. हिरवीरला येतो आता. सगळ्यात फेवरेट माझी मांदेली. बघ साहिल काय काय मेन्यू सांग. चल, अजिबात अंदाजा नव्हता की किती खोटं बोलतो हा. माझ्या घरी येऊन सांगून गेला काय मेन्यू. कसं कळलं की मला कोलबी पण आवडते. हा चल सांग काय काय आहे. कोलबी कशी काय आवडते मला माहित नव्हतं की तुम्हाला माहिती असेल. मला कोलबी जास्त आवडते आणि हे कोलबीचं सार आहे. आणि हे काय आहे, मांदेलीचं रस आहे. आणि त्याच्यात काहीतरी सरप्राईज आहे तुम्हाला हे त्या वाटीत. ते पप्पा सांगतील. पप्पा काय आहे? गावठी कोंबडा. तुला माहितीये काल जिवंत गावठी कोंबडा ते घेऊन आलेले घरात विरार वरून, फक्त तुझ्यासाठी. म्हणजे ओळखताना नको. लोक मला ओळखणार का? बापरे, काय ऐकत नाही बाई, ऐकत नाही. पप्पांनी स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चैन साहिलच्या गळ्यात घातलेली आहे. माझे पप्पा इतके खुश झालेत की साहिलचं लग्न कोणत्या तरी दुसऱ्या पोरीशी होत आहे. तसं झालंय या सीझनला. हवामान बिघडत चालल्यामुळे मांदेली शोधायला मला 50 रुपयाची कोण विचारत नाही. मांदेलीसाठी जे काकांनी कष्ट घेतले. साहिल जेवण कसं वाटलं? अशा जेवणासाठी मी 100 लग्न करायला तयार आहे. नाही पण त्याच पाहिजे. काय खाताय? नाही, लव बाईट्सचे चॉकलेट्स.
संजना प्लीज टेल. ओके येस येस येस. सो लव्ह बाईट्स हा माझा स्वतःचा चॉकलेट ब्रँड आहे. हे होममेड चॉकलेट मी बनवते, स्वतः बनवते आणि सगळ्यांचे तुम्ही ते रिॲक्शन बघू शकता. कसे होते चॉकलेट? हे खोटे नाहीये, जेन्युइनली चॉकलेट्स खरंच छान आहेत. त्यांना आवडतात म्हणजे मनापासून आणि मला ते ऐकून चांगलं वाटतंय. सो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझं पेज आहे लव्ह बाईट चॉकलेट्स असं, जे तुम्हाला माझ्या आयडी मधून पण मिळेल, तर नक्की ऑर्डर करा. थँक्यू. ओके लव्ह बाईटची देते. बाय बाय. माझं ऊर भरून आले आहे.